महत्त्वपूर्ण बातमी आहे। गंगापूरमध्ये शेतकरी आणि व्यापारात वाद झालाय। कांदा भिजल्यानं व्यापारी कमी भाव देत होते। गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भिजल्यावरून शेतकरी आणि व्यापारी आणि प्रशासनात वाद झालाय। जामगावचे शेतकरी आणि बाजार समितीचे माजी सभापती यांनी विक्रीसाठी कांदा बाजारात आणला होता। पावसामुळे लिलावासाठी ताडपत्री काढल्यानं कांदा भिजला। पैसे देण्याची वेळ आली तेव्हा व्यापाऱ्यानं कांदा भिजल्याचं कारण देत ठरलेला भाव देण्यास नकार दिला। भाव कमी होईल असं सांगितलं। त्यामुळे आता शेतकरी विनोद काळे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। त्यांनी व्यापारी आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलाय। त्यामुळे चुकीमुळे कांदा भिजला, शिक्षा शेतकऱ्याला का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तुमच्याकडे जबाबदारी तुम्ही थांबा आणि कांद्याची व्यवस्था करता जायच नाही। तो मी माझ्या अंगावर राखेल टाकून घेईन, तुम्ही बापा काय करायचं, मी माझ्या अंगावर राखेल टाकून घेईन। मी संचालक राहिलो आणि मग मला तुम्ही असं सांगता आणि बाकी शेतकऱ्याचं काय? नाही म्हणजे मी स्वतः भांडलो, मला माहिती सगळ्या गोष्टी, म्हणून शेतकऱ्याचं काय? बाकीच्या त्यांचे 2 रुपये भाव केले, त्यांनी काय करायचं? कोण न्याय मागायचं कोण करते? नाही म्हणजे मला स्वतः मार्केटचे व्यापारी मतदार संघातले ज्यांनी कांदा खरेदी केला तेव्हा त्याचा भाव कमी होईल। ही कोणती पद्धत झाली तुमची? ही पद्धत कोणती झाली तुमची? तुम्ही फसू राहिले डायरेक्ट आम्हाला, आमच्या डोळ्यात माती टाकून राहिले का? ते माहित नाही, ते कांदे इथे येणार आहे, त्या कांद्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी तुमची, ते बाकीचे मला माहित नाही। तुमच्याकडे जबाबदारी तुम्ही थांबा आणि कांद्याची व्यवस्था करा।